महाराष्ट्राच्या राजकीय पटावर सध्या दिसतंय तसं खरंच सगळं आलबेल आहे का? वरवर एकत्र हसणारे, एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून पत्रकार परिषदा घेणारे आणि महायुतीचा फेविकॉल बॉन्ड दाखवणारे नेते पडद्यामागे नक्की कोणता गेम खेळतात? देवेंद्र फडणवीसांना दिल्लीत पाठवून मुंबईची गादी कायमची स्वतःकडे ठेवण्याचं एकनाथ शिंदेचं स्वप्न आता कधीच पूर्ण होणार नाही का? फडणवीस दिल्लीत गेले काय किंवा महाराष्ट्रात राहिले काय? शिंदे यांच्या हाती पुन्हा मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सोपवायला भाजप खरंच तयार आहे का? आणि सर्वात मोठा प्रश्न म्हणजे कालपर्यंत भाजपवर होणारा प्रत्येक राजकीय वार स्वतःच्या छातीवर झेलणारे, भाजपच्या युद्धांमध्ये ढाल बनून उभे राहणारे एकनाथ शिंदे आज अचानक इतके सायलेंट का झाले? ज्या CJP आंदोलनाने दिल्ली हादरली, मोदी सरकारच्या इतिहासात पहिल्यांदाच एका मंत्र्यांचा राजीनामा घ्यायला भाग पाडलं, त्या आंदोलनावर भाजप आक्रमक असताना एकनाथ शिंदे यांनी अचानक मवाळ आणि अलिप्ततेची भूमिका का घेतली? हे फक्त मौन आहे की भाजपला चेकमेट देण्याचा शिंदेचा एक अत्यंत हुशार आणि राजकीयदृष्ट्या मसालेदार डाव आहे? महाराष्ट्राच्या राजकारणात गणिते दर तासाला बदलतात आणि सत्तेच्या या सारीपाटावर कोणाचाच कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो. काही काळांपूर्वी राजकीय वर्तुळात एक मोठी चर्चा रंगली होती की देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत केंद्र सरकारमध्ये एखादी मोठी वजनदार जबाबदारी दिली जाईल. फडणवीस दिल्लीला गेले की महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद आपोआपच आपल्या खिशात येणार, असा एक हिशोब एकनाथ शिंदे यांच्या गोटात मांडला जात होता. पण भाजपचं हायकमांड एवढं कच्च्या गुरूचं चेलं नाही. भाजपच्या नेतृत्वाच्या मनात भलतीच रणनीती शिजत होती. आजची परिस्थिती पाहता देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाण्याची शक्यता तर धुसर झाली आहेच, पण सूत्रांच्या मते अगदी उद्या फडणवीस दिल्लीला गेले तरीही भाजप पुन्हा एकदा एकनाथ शिंदेच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ टाकायला मुळीच तयार नाही. आणि हीच ती ठिणगी आहे जिथून महायुतीतल्या गुप्त युद्धाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. गेल्या काही काळातला एकनाथ शिंदेचा राजकीय प्रवास आणि त्यांची वागणूक बारकाईने पाहिली तर एक गोष्ट स्पष्ट दिसते की शिंदेंनी आता भाजपवर कुरघोडी करण्याची एकही आयती संधी सोडलेली नाही. या कुरघोडीचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे CJP म्हणजेच कॉक्रोच जनता पार्टी जंतर मंतरवर झालेलं धुवाधार आंदोलन आणि या आंदोलनाबद्दल शिंदे यांची अत्यंत मवाळ आणि सायलेंट भूमिका. हे आंदोलन काही साधेसुधे आंदोलन नव्हते. 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून किंबहुना ते गुजरातचे मुख्यमंत्री असतानापासूनच्या 24 वर्षाच्या राजकीय इतिहासात त्यांनी कधीही आंदोलनाच्या दबावाखाली येऊन आपल्या एकाही मंत्र्यांचा राजीनामा घेतलेला नाही. पण या जेनझी तरुणांच्या नेतृत्वाखाली झालेल्या CJP आंदोलनाने इतिहास घडवला आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. हा भाजपच्या प्रतिमेवर आणि त्यांच्या नॅरेटिव्हवर झालेला थेट आणि मोठा आघात होता. या आंदोलनाने भाजप पार बिथरला होता. पण अशा वेळी आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय करत होते? एरवी भाजपवर छोटीशी टीका झाली तरी लगेच पत्रकारांसमोर येऊन मोदी शहांची बाजू घेणारे, भाजपचे रक्षक बनणारे शिंदे या CJP आंदोलनावर शांत बसले. ज्यावेळी लाखो विद्यार्थी दिल्लीच्या रस्त्यावर उतरले होते, संसदेवर धडक मोर्चा काढत होते, त्यावेळी शिंदेंनी एकही भडक प्रतिक्रिया दिली नाही. त्यांनी अत्यंत मोघम, कोणालाही न दुखवणारी आणि गुळगुळीत भूमिका घेतली. भाजपला या पेटत्या कुंडात पार एकटं सोडून दिलं. परंतु राजकीय मसाला इथेच संपत नाही. शिंदे फक्त स्वतः शांत राहिले नाही तर खरा राजकीय डाव पुढे खेळला गेला. CJP आंदोलनाचा मुख्य सूत्रकार ज्या अभिजित दिपकेने भाजप सरकारवर पराकुटीची टीका केली होती, तो आंदोलन संपून जेव्हा आपल्या गावी म्हणजे छत्रपती संभाजीनगरला पोहोचला तेव्हा एकामागून एक शिंदेचे 2 दिग्गज नेते थेट अभिजित दिपकेच्या घरी पोहोचले. सर्वात आधी राज्य सरकारमध्ये सामाजिक न्याय मंत्री असलेले आणि एकनाथ शिंदेचे अतिशय विश्वासू शिल्लेदार संजय शिरसाट यांनी थेट दिपके यांच्या घरी जाऊन त्यांच्या आई वडिलांची भेट घेतली आणि वरून कौटुंबिक संबंध असल्याचं सांगितलं देखील. आता राज्यात मंत्री असलेला माणूस आणि शिंदे यांचा उजवा हात समजला जाणारा नेता भाजपच्या सर्वात मोठ्या राजकीय शत्रूच्या घरी जातो आणि ते शिंदेंना माहिती नसेल, शिंदेंची याला मूकसंमती नसेल. अहो, राजकारणात शिंदेंच्या परवानगीशिवाय पक्षाचा साधा कार्यकर्ता पाऊल उचलत नाही, तिथे मंत्री परस्पर भेटायला कसा जाईल? या भेटीपाठोपाठ शिवसेनेचे दुसरे आक्रमक नेते बच्चू कडू थेट दिपकेंच्या घरी गेले आणि तिथे जाऊन त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर पुन्हा एकदा खास बच्चू कडू स्टाईलने आक्रमक भूमिका घेतली. एवढेच नाही तर ठाकरेंच्या गटात असलेले चंद्रकांत खैरेही तिथे पोहोचले. म्हणजे संभाजीनगरमध्ये पक्षाच्या सीमारेषेखाली बाजूला ठेवून एका मराठी मुलाच्या पाठीशी उभे राहण्याचं राजकारण शिंदेच्या आशीर्वादाने शिजलं होतं. या संपूर्ण घडामोडीच्या मागे एकनाथ शिंदेची काही अदृश्य आणि अत्यंत चाणाक्ष राजकीय अँगल्स लपलेले आहेत.
पहिला अँगल म्हणजे जेनझी आणि तरुण मतदारांची प्रचंड ताकद. CJP आंदोलनाच्या निमित्ताने देशातील आणि महाराष्ट्रातील लाखो नवतरुण रस्त्यावर उतरले होते. त्यांच्या पाठीशी त्यांचे आई वडील आणि कुटुंबीय देखील उभे होते. भाजप तरुणांवर टीका करून त्यांना हिणावून तरुण पिढीची प्रचंड नाराजी ओढून घेत होता. शिंदेंनी अतिशय हुशारीने ओळखलं की या तरुणांशी पंगा घेणं म्हणजे आगामी निवडणुकीत स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेणं. म्हणूनच शिंदेंनी या तरुणांवर टीका केली नाही. उलट आंदोलन संपताच आपल्या नेत्यांना पाठवून आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असा थेट मेसेज शिंदेंनी दिला. दुसरा अँगल म्हणजे मराठी अस्मिता. अभिजित दिपके हा छत्रपती संभाजीनगरचा म्हणजेच महाराष्ट्राचा मुलगा आहे. दिल्लीच्या तख्ताला हादरवणारा मुलगा जर शिवसेनेचा गड असलेल्या संभाजीनगरचा असेल तर त्याला भाजपच्या त्रासापासून वाचवणं आणि त्याला पाठबळ देणं, यातून शिंदेंनी मराठी माणसाच्या पाठीशी शिवसेनाच उभी राहते हा जुना कार्ड अत्यंत चालाखीने खेळला आहे. तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा अँगल म्हणजे भाजपला दाखवलेली बार्गेनिंग पॉवर. भाजप जर भविष्यात शिंदेंना डावलणार असेल किंवा मुख्यमंत्रीपद देणार नसेल तर शिंदे ही भाजपला दाखवून देत आहे की आम्ही तुमच्या प्रत्येक निर्णयाला बांधील नाही आणि जिथे तुमची मतं खटणार आहेत तिथे आम्ही आमचा वेगळा मार्ग निवडू शकतो. वरवर शांत दिसणारं महाराष्ट्राचं राजकारण आता एका वेगळ्या आणि धोकेदायक वळणावर येऊन पोहोचलं आहे. कालपर्यंत भाजपची ढाल बनून लढणारे एकनाथ शिंदे आज भाजपच्याच विरोधातल्या असंतोषाला छुपा पाठिंबा देऊन भाजपवर कुरघोडी करत आहेत. CJP आंदोलनावरचं शिंदेंचं मौन, भाजपने झोडपलेली अभिजित दिपकेंच्या घरी शिंदेंच्या मंत्र्यांची झालेली रीग आणि दिल्लीच्या गादीवरून सुरू असलेला हा छुपा संग्राम स्पष्ट सांगतोय की महायुतीत सगळं काही आलबेल मुळीच नाही. देवेंद्र फडणवीसांना दिल्लीत पाठवून महाराष्ट्रावर एकछत्री अंमल गाजू पाहणाऱ्या शिंदेंना भाजपने रोखलं, तर भाजपने रोखल्यावर शिंदेंनी भाजपच्याच जखमेवर मीठ चोळायला सुरुवात केली. आता येणारा काळच सांगेल की शिंदेंचा हा गुपचूप मारलेला मास्टरस्ट्रोक भाजप मुकाट्याने सहन करणार की महायुतीमध्ये या कुरघोडीचा एक मोठा भीषण स्फोट होणार. तरी या संपूर्ण प्रकरणावर आपलं मत काय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.